आज आपण ढाबा स्टाईल शेवग्याची काळ्या मसाल्यातली रस्सा भाजी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। जिरे, गोडा मसाला, मिरची पावडर, हळद, धनिया पावडर आणि व्हाईट तीळ, त्यांची कोथिंबीर घेतलेली आपण, अर्धा इंच सुक्कं खोबरं आणि 2 उभे कांदे चिरून घेतलेले आहेत, मीठ आणि हा शेवगा असा आपण व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे। आता आपण लोखंडाच्या कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतले, त्यात कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता कांदा आपण व्यवस्थित ब्राऊन करून घेतलेला आहे। त्यामध्येच आता आपण तो काढायचा नाहीये, त्यामध्येच आता आपण खोबरं आणि कोथिंबीर भाजून घ्यायची, कारण की एकत्र का भाजायची आहे, खोबरं लगेच भाजलं जातं। आपली कढई आता व्यवस्थित तापलेली आहे, त्याच्यामुळे खोबरं आणि कोथिंबीर आपण त्यामध्येच भाजायला घेतली। आता खोबरं आणि कोथिंबीर व्यवस्थित भाजून घेतली। आता आपण हे थोडीशी थंड झाल्यावर मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घेऊया। आता आपण ह्यामध्ये जिरे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा तीळ आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। आता आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया। अशी आता आपण ह्याच्यामध्ये पेस्ट करून घेतली। आपण ह्यामध्ये अर्धा कप पाणी ॲड केलेले आहे। आता आपण ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकणार आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की जे वाटण वाटलेलं होतं ते टाकून घेणार आहे। आता हे वाटण टाकल्यावर आपण आता हे मसाले 2 मिनिटं परतून घेऊया। आता आपण व्यवस्थित हे मसाले सगळे परतून घेतले। त्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकू। हळद टाकायची अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा गोडा मसाला। आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया। मीठ आपण वाटणामध्येच वापरलेलं होतं। आता आपला मसाला एकदम व्यवस्थित कडलेला आहे, बघा तुम्ही, तेल पण सोडलेलं आहे मसाल्याने। आता आपण यामध्ये काय करू, जो आपला हा सुक्का शेवगा आपण घेतला होता तो आपण यामध्ये परतून घेऊया मसाल्यामध्ये 2 मिनिट। पण शेवगा परतून झाल्यावर आपल्याला जेवढं शेवगा शिजायला 10 मिनिटं लागणार आहे, तर आपण त्यामध्ये त्या हिशोबानेच पाणी ॲड करायचं, जेवढं आपल्याला पातळ हवं आहे तेवढं। मी हे मिक्सरचं भांडं धुवूनच पाणी घेतलेलं आहे, तेच पाणी ॲड करणार आहे। आता ह्याला एक व्यवस्थित 10 मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची, त्यातच आपला शेवगा व्यवस्थित शिजून जाईल। आता आपली भाजीला व्यवस्थित कड आलेला आहे, बघा, एकदम छान उकळी आलेली आहे आणि शेवगा पण आपला व्यवस्थित शिजला आहे। आता आपण हे काढून सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपली काळ्या मसाल्यातली शेवग्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। आपण शेवग्याची सुक्की भाजी, परत शेवग्याचं वाटण वाटून केलेली भाजी किंवा डाळ टाकून शेवगा केलेला, आपण ते सगळं पाहिलेले आहे तिन्ही रेसिपी, आणि मी ते आधीच यूट्यूबवर पोस्ट केलेल्या आहे, त्या तुम्ही बघू शकता। आज आपण ढाबा स्टाईल शेवग्याची काळ्या मसाल्यातली रस्सा भाजी ही दाखवली आहे की ती कशी करायची।